एक नगरसेवक जो रस्त्यावर उतरून पाण्यात भिजून एक जलवाहिनी दुरुस्त करतोय, पाण्याचा होणारा प्रचंड असा अपव्यय तो थांबवतोय. नगरसेवकांना काम कसं करायचं तर असं मनापासून करायचं असतं. निव्वळ मतं मागताना रस्त्यावर फिरायचं नसतं. तर आपल्याला ज्यांनी मतं दिली आहेत त्या मतदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी सतत रस्त्यावर असावं लागतं. हे आजकालच्या लोकप्रतिनिधींच्या खिचगंतीतही नसेल. अनेकदा मतदानाच्या आदल्या रात्री वाटलेले पैसे, विकत घेतलेली मतं या लोकप्रतिनिधींना मगरूर बनवत असतील कदाचित. नमस्कार. सोशल मीडियावर फारशी व्हायरल न झालेली एक व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला आता दाखवणार आहे. जी माझ्या पाहण्यात आली तेव्हा मलाही त्या क्लिपमध्ये दिसणारा माणूस म्हणजे एक मुंबईकर स्पिरिटवाला एक आम आदमी वाटला. पण हा माणूस निघाला भलताच. आता भलताच म्हणजे कसला, जास्त लोड घेऊ नका. आधी हा व्हिडिओ बघा. पाहिलं, कदाचित काही लोकांनी ओळखलं असेल या माणसाला, कदाचित नसेलही. मीही पहिल्या फटक्यात ओळखलं नव्हतं. महानगरपालिकेच्या जीवनवाहिन्या अर्थात मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या कुठे ना कुठे फुटतात. त्यातून मोठ्या प्रमाणात गळती होते, तशी त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसते. पाणी वाया जातं. अर्थात लाखो रुपये अक्षरशः पाण्यात जातात, जे पैसे तुमच्या आमच्या खिशातून टॅक्स रूपानं BMCच्या तिजोरीत जमा झालेले असतात. ते आपल्या कष्टाचे घामाचे पैसे हे पाण्यात जातात. या फुटलेल्या जलवाहिन्या, त्यातून उडणारे उंचच उंच कारंजे, मुंबईच्या गरमीत अंगावर पडणारे तुषार, हे सगळं काही लोक एका बाजूला एन्जॉय करत असतात. पण कोणीतरी विरळा मुंबईकर असतो जो BMCच्या एमर्जन्सी नंबरला फोन लावतो अशा प्रसंगी. पाणी पुरवठा विभागाला या गळतीबद्दल कळवतो. पण त्यातूनही विरळा असतो जो अशा फुटलेल्या जलवाहिनीच्या प्रचंड फोर्सनं वाहणाऱ्या, जोरात वाहणाऱ्या प्रवाहाशी झगडून, बंबई या भाषेत बोलायचं झालं तर देसी जुगाड करून हे पाणी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. विरळा का तर मी आजवर तरी असं कोणाला फुटलेल्या पाईपलाईनशी झटून झुंजून झगडून ती गळती थांबवण्याचा प्रयत्न करताना पाहिलेलं नाही आहे. ते महानगरपालिकेचे कर्मचारी असतात तेव्हा वेगळी गोष्ट आहे, कोणतरी सामान्य माणूस नाही पाहिला. मग हा जो व्हिडिओ दिसतोय तो काळा सावळा माणूस जो आहे तो मात्र प्रचंड हिकमतीनं हा पाण्याचा फोर्स, हा प्रवाह थांबवण्यासाठी देशी जुगाड हातात घेऊन झुंजला आणि एका क्षणी त्यानं तो पाण्याचा प्रवाह पूर्णतः थांबवला. अर्थात मुंबईसारख्या वेगवान शहरात कुणाकडेही इतका वेळ हा नसतोच. तेव्हा रस्त्यावर अपघात होऊन कुणी रक्तबंबाळ झालेलं पडलेलं दिसलं तरी काही हौशे गवशे नवशे जे काय असतात ते वगळता, जे मोबाईल घेऊन शूट करतात, तो डोकं फुटलेला, हात तुटलेला जखमी माणूस कसा विवळतोय हे शूट करतात आणि ते शूटिंग मग ते आपल्या मित्रपरिवाराच्या ग्रुपवर टाकतात, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर टाकतात, इन्स्टावर टाकतात. यातून साध्य काय होतं तर शून्य. पण तो जखमी माणूस मात्र त्याला वेळेवर उपचार न मिळाल्यानं दगावलेला असतो. आणि हे कधी कळतं आपल्याला दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात किंवा लोकल न्यूज चॅनलवर जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा. इथं ही परिस्थिती असताना समजा एखादा लोकप्रतिनिधी तिथून पास होत असला तर तोही म्हणतो की मी कशाला भानगडीत पडू, जे काय चाललंय ते. तो फार तर तिथल्या त्याच्या लोकल पदाधिकाऱ्याला फोन लावतो आणि आदेश देतो की अमुक एका नाक्यावर एक अपघात झालाय, जाऊन बघ जरा, तुझा वॉर्ड आहे. हे जे तुझा वॉर्ड आहे, तेरा इलाका आहे, जे काय असतं ना ते लय भारी असतं. त्यामुळे काय होतं, ज्याला पॉलिटिकल काहीतरी हे असतं ना, ॲम्बिशन असतं ना, तो छोटा कार्यकर्ता, पदाधिकारी, मग तो वॉर्ड अध्यक्ष असतो, शाखा प्रमुख असतो, गेला बाजार गटप्रमुख असतो, जो कोणी असतो तो धावत पळत पोचतो घटनास्थळी. असं सगळेच लोकप्रतिनिधी करतात असं माझं म्हणणं नाहीये, पण हे सर्रास घडतं. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय त्यात जो काळा सावळा सामान्य माणूस हा देखील एखादा हौशी मुंबईकर असावा, एखादा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असावा असं तुम्हाला वाटेल. मलाही पहिल्या फटक्यात तसंच वाटलं होतं. पण याला नीट पाहिल्यावर लक्षात आलं की हा तर या भागातला नगरसेवक आहे. शिवानंद नारायण शेट्टी नाव आहे त्याचं.
लोक त्याला नुसतं शिवा शेट्टी म्हणून ओळखतात. काही लोक तो जाताना येताना त्याला हे शिवा असं म्हणूनही हाक मारतात. मित्रो, या व्हिडिओत दिसते ती कांदिवलीच्या चारकोप गोराई भागातली एक जलवाहिनी आहे. ती फुटली, पण वाया जाणारं पाणी दिसत असूनही मला काय त्याचं, या आविर्भावात अनेक स्थानिक तिथून पास झाले. पण आपल्या स्कूटरवरून जाताना हे दृश्य दिसताच जो आधी ती गळती थांबवायला धावला तो काळा सावळा सामान्यसा दिसणारा माणूस एक आम आदमी नव्हता, तर त्या भागातला नगरसेवक होता. नगरसेवक शिवानंद नारायण शेट्टी. अर्थात पालिकेची फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करणं हे सामान्य नागरिकांचं काम नाहीये, कारण त्यात तांत्रिक कौशल्य, ज्याला टेक्निकल स्किल म्हणतो आपण, ते लागतं, साधन सामुग्री लागते, मॅन पॉवर लागते. पण हे काम त्या नगरसेवक पदावर असलेल्या माणसाचंही नाहीये, कारण तो काही स्किल्ड वर्कर वगैरे नाही ना बीएमसीचा. हा, तो लोकप्रतिनिधी जरूर आहे, पण स्वतः हातात जुगाडू सामान घेऊन एवढा फोर्स रोखणं हे काय त्या नगरसेवकाचं काम नाहीये. एरवी दुसरा कोणी असता तर त्यानंही पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून त्यांची आधी आयमाय काढली असती आणि मग हे ताबडतोब बंद करायचा दम देऊन तो निघूनही गेला असता. पण हा माझा प्रभाग आहे, हा तो भाग आहे जिथं मी लहानाचा मोठा झालोय, लहान होतो तेव्हापासून राहतोय, जिथल्या गल्लीबोळात मी सायकलवर हिंडून चहा विकलाय, शिवा चहा विकायचा. त्या भागातल्या मध्यमवर्गीय नागरिकांना जो पाणी पुरवठा होतोय, तो पाणी पुरवठा खंडित झाला तर किती त्रास होईल त्या माय भगिनींना, माझ्या आत्या, मामी, काकू ज्या कोणी आहेत त्यांना. या चिंतेनं एक स्थानिक पोरगा, एक सामान्य मुंबईकर म्हणून, जो आपले जुगाड वापरून पालिकेची जलवाहिनी दुरुस्त नाही करत, पण ती गळती तरी थांबवतो, याला म्हणतात डाऊन टू अर्थ असणं. ही क्लिप खरं तर मुंबईत व्हायरल व्हायला हवी होती. एक नगरसेवक जो रस्त्यावर उतरून पाण्यात भिजून एक जलवाहिनी दुरुस्त करतोय, पाण्याचा होणारा प्रचंड असा अपव्यय तो थांबवतोय. नगरसेवकांना काम कसं करायचं, तर असं मनापासून करायचं असतं. निव्वळ मतं मागताना रस्त्यावर फिरायचं नसतं. तर आपल्याला ज्यांनी मतं दिली आहेत त्या मतदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी सतत रस्त्यावर असावं लागतं. हे आजकालच्या लोकप्रतिनिधींच्या खिचगंतीतही नसेल. अनेकदा मतदानाच्या आदल्या रात्री वाटलेले पैसे, विकत घेतलेली मतं या लोकप्रतिनिधींना मगरूर बनवत असतील कदाचित. असो, आपला आजचा विषय हा नव्हता. तर नगरसेवक असलेल्या शिवानंद शेट्टीनं कर्तव्य भावनेतून केलेल्या प्रयत्नांना दाद देणं हा होता. या अशा हाताच्या बोटावर उरलेल्या, मुस्ता येतील अशा उरलेल्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींचं कौतुक करत राहिलो तरच, आणि आपलं एक मत हे 1500ला न विकता एखाद्या सामान्य पण मनापासून काम करणाऱ्या उमेदवाराला दिलं तरच त्याचे परिणामही चांगले पाहायला मिळतात. आणि हे आता दिसलं, आणि तेच सांगण्याचा हा प्रयत्न होता. कसा वाटला हे जरूर कळवा. शिवा शेट्टी सारखाच तुमचाही नगरसेवक मातीशी नाळ जोडलेला आहे का, की तुमचंही मत 1500ला विकलं गेलं होतं? जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.